नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा तिरंगी शेला शिवून दाखवणार आहे। तर प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी जवळ येत आहे आणि 26 जानेवारीसाठी सुंदर असा तिरंगी शेला आपण महाराजांसाठी शिवणार आहोत। तर 11 इंचाची महाराजांची मूर्ती आहे। व्यवस्थित माप वगैरे कसा घ्यायचा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण महाराजांची कोणती छोटी मोठी मूर्ती असू द्या, हा तिरंगी शेला खूप सुंदर दिसणार आहे। तर आता 11 इंचासाठी महाराजांच्या मूर्तीला आपण तिरंगी शेला शिवायला सुरुवात करूया। पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपण शेला शिवायला सुरुवात करूया। तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा तिरंगी शेला आपण बनवायला सुरुवात करूया। एक सुंदर नवीन डिझाइन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे तिरंगा शेला आपण बनवू शकतो, त्यातलीच एक डिझाइन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता मी तिरंगा शेला बनवण्यासाठी जो तिरंगा कापड असतो तो मी कटिंग करून घेतलेला आहे। तर मी माप तुम्हाला व्यवस्थित सांगते। तर हा प्रॉपर जो तिरंगी कपडा येतो, जो आपला झेंड्याचा कापड असतो, सेम हा कापड आहे आणि हा मी तिरंगा कलर मध्ये घेतलेला आहे। हिरवा, पांढरा आणि केशरी कलर घेतलेला आहे। तर सुंदर असा हा कापड आहे, सॅटिनचा कापड याला म्हणतात। तर तो कापड मी कटिंग करून घेतलेला आहे। तर माप मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा अस्तर जो घेतलेला आहे तो अस्तरचा मी माप तुम्हाला सांगते। तर आता आपण हा जो शेला बनवत आहोत तो शेला आहे 11 इंचाची। जर का महाराजांची मूर्ती असेल तर 11 इंचासाठी परफेक्ट माप मी तुम्हाला सांगत आहे। जर तुमच्याकडे छोटी मोठी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीनुसार तुम्ही माप घेऊन अशा प्रकारे सुंदर तिरंगा शेला तुम्ही शिवू शकता। तर आता 11 इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर रेडी माप जो असतो महाराजांच्या शेल्याचा तो 9.5 इंच असतो। 9.5 इंच रुंदी असते आणि लांबी जी असते ती एक 20 इंच लांबी असते। ही रेडी माप आपला असतो। आता मी कापड जो कटिंग करून घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला सांगते। याची जी रुंदी आहे तर बघा, ही 11 इंच मी रुंद घेतलेला आहे आणि ह्याची जी लांबी आहे ती बघा टोटल 22 इंच लांब मी घेतलेला आहे। तर हा फोल्ड वगैरे करून शिलाई मारण्यासाठी एक्स्ट्रा कापड कटिंग करून घेतलेला आहे। 11 इंच रुंद आहे आणि 22 इंच लांब आहे। ह्या सेम हा अस्तरचा कापड आहे, व्हाईट रंगाचा अस्तरचा कापड घेतलेला आहे। सेम व्हाईट रंगाचा मी बेस बनवण्यासाठी सॅटिनचा जो कापड आहे तो सुद्धा घेतलेला आहे। सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे। 11 इंच रुंद आणि 22 इंच लांब अशा पद्धतीने हा कापड कटिंग करून घेतलेला आहे। तर हा कापड मी साईडला ठेवून घेते आणि जी डिझाइन बनवण्यासाठी तिरंगाची जी डिझाइन बनवायची आहे त्याच्यासाठी बघा मी 3 कलर मध्ये, जे तिरंगा कलर आहे त्याच्यामध्ये 3 पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। तर बघा ह्या पट्ट्यांचा माप मी तुम्हाला सांगते। तिन्ही पट्ट्यांचा माप हा सेम आहे। याची जी रुंदी आहे ती आहे 7 इंच आणि लांबी जी आहे ती 22 इंच आहे। सेम आपला जो कापड आहे त्याच्या मापानेच घेतलेला आहे। 22 इंच लांब आहे आणि रुंदी जी आहे ती 7 इंच रुंद आहे। अशा पद्धतीने सेम मी केशरी, पांढरा आणि हिरव्या कलरचा ह्या 3 पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण शेला शिवायला सुरुवात करूया। हा जो तिरंगा जो कापड आहे तो मी साईडला ठेवून घेते आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो अस्तर आणि जो मेन कापड आपण घेतलेला आहे, व्हाईट रंगाचा जो मेन कापड घेतलेला आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। म्हणजे चारी बाजूंनी आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर चारी बाजूनी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। तर बघा, चारी बाजूने पहिल्यांदा सिंगल शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची। तर सेम मी चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि डबल फोल्ड मारून सुद्धा शिलाई मारते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा, आपला जो बेस आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे। डबल फोल्ड मारून मी शिलाई मारून घेतली आणि व्यवस्थित असा हा आपला जो शेल्याचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे। आता याची जी रेडी जी लांबी आहे ती बरोबर 20 इंच आहे आणि याची जी रुंदी आहे ती 9.5 इंच आहे। म्हणजे रेडी जो माप आपला आहे तो एवढा असला पाहिजे।
तर आता हा जो बेस आहे तो मी साईडला ठेवून घेते आणि तुम्हाला डिझाईन आपण कशी करणार आहोत ते एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते. तर बघा, आता ह्या ज्या पट्ट्या आपण घेतल्यात तर ह्या सगळ्यात पहिल्यांदा ह्या पट्टीला एका पट्टीचं मी तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर बाकीच्या पट्ट्या आपल्याला सेम करून घ्यायच्या आहेत. तर बघा, ही जी पट्टी आहे ह्याला दोन्ही बाजूने हे बघा, ही जी उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. तर उलटी बाजू जी आहे त्या बाजूला आपल्याला सरळ बाजू फोल्ड करून घ्यायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. दोन्ही ज्या समोरासमोरचे जे टोका आहेत म्हणजे 7 इंचवाले जे टोका आहेत त्याच्यावरती आपल्याला सेम करायचं आहे. बघा, एक सिंगल फोल्ड मारून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची आणि या साईडला सुद्धा एक सिंगल फोल्ड मारून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही शिलाई मारून घेते. तर बघा, दोन्ही टोकांना आपली शिलाई मारून झालेली आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, ही उलटी बाजू आहे ना ती अशी ठेवायची खालच्या साईडला आणि सरळ बाजू जी आहे ती आतल्या बाजूला घ्यायची. हे बघा, सरळ बाजू आतल्या बाजूला घ्यायची आणि दोन्ही ह्या अशा जुळवून घ्यायच्या आणि एक अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे जशी आपण पट्टी तयार करतो ना सेम तशाच पद्धतीने आपल्याला करायचंय. अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची, म्हणजे आतली जी बाजू आहे ती बाहेर काढून घ्यायची. तर ही सेम प्रोसेस मी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्या ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तिन्ही पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत सेम पद्धतीने. हे बघा, मागच्या साईडने शिलाई तुम्ही बघू शकता, शिलाई करून ही आतल्या बाजूने टाकलेली आहे आणि पट्टी सरळ करून घेतलेली आहे. तर आता ह्या तिन्ही पट्ट्यांना आहे ना मी एक इस्त्री मारून घेते जेणेकरून आहे ना फिनिशिंग एकदम प्रॉपर येईल. तर पहिल्यांदा इस्त्री मारून घेते. तर बघा, तिन्ही व्यवस्थित अशा आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. मी इस्त्री मारून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या तिन्ही पट्ट्यांचा ना मध्य काढायचंय आपल्याला. तर बघा, फोल्ड करून घेते आणि खडून इथे टिक मार्क करते. अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पट्ट्यांचा मध्य करून घ्यायचा. हे तर मध्य करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला एका पट्टीचं दाखवते आणि पुढच्या 2 पट्ट्यांचं करून घेते. तर बघा, मध्य काढून घेतल्याच्या नंतरला आपल्याला मध्यावरती बरोबर ही जी पट्टी आहे ती मध्यभागी अशी उचलून धरायची आणि नंतर हा जो टोक आहे तो आपल्याला इथे जसं आपण बो कसा बनवतो त्या टाईप मध्ये आपल्याला हा बो रेडी करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आणि इथे चून द्यायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. हे बघा, परत दाखवते. ही मधली जी बाजू आहे, मध्य आहे, तो असा उचलून धरायचा. नंतरला ह्या पट्टीचा टोक आणि इकडचा टोक घ्यायचा आणि असा जो बो आपला असतो ना त्या टाईप मध्ये हा रेडी करायचा आणि मध्यभागी आपल्याला ही अशी शिलाई मारून घ्यायची. एक उभी अशी शिलाई मारून घ्यायची. सेम ह्या तिन्ही पट्ट्यांना आपल्याला करायचं आहे आणि तिन्ही पट्ट्यांना मी करून घेते आणि नंतर पट्ट्या रेडी झाल्यावरती दाखवते. तर बघा, हे व्यवस्थित असे आपले जे बो आहेत ते बनवलेत, ते तयार झालेले आहेत. खूप सुंदर असे झालेले आहेत, खूप छान वाटतात. तर आता आपण आपला जो बेस आहे व्हाईट कलरचा त्याच्यावरती आपण हे लावून घेऊयात. तर ते कसे लावायचे, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा ह्या कापडाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा. त्याच्यानंतर मध्य काढून घेतल्याच्या नंतर बरोबर ही जी बो जी आहे जिथे आपण शिलाई मारली त्याला इथे मध्यावरती ठेवून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आता पहिल्यांदा वरती मी केशरी रंग, त्याच्यानंतर हा व्हाईट रंगाचा इथे ठेवते. बरोबर सेम मापावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या दोघांमधला जो गॅप आहे ना तो आपल्याला सेम ठेवायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे आणि मधोमध आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची.
बरोबर ह्या बोला पकडून आपल्याला मधोमध एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या 2 साईड आहेत त्या दोन्ही साईडला आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही शिलाई मारून घेते आणि ह्या दोन्ही साईडला शिलाई मारून घेते। तर बघा व्यवस्थित अशी ही शिलाई मारून झालेली आहे। हे 3 बो मी पहिल्यांदा सरळ उभ्या शिलाईमध्ये अटॅच करून घेतले आणि नंतरला हे साईडने व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली आणि हे तिन्ही पण अटॅच करून घेतले। तर बघा आता हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे। याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी लेस आहे तर मी लेस घेतलेली आहे, तर ती आपल्याला चारी बाजूनी लावून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी ही चारी बाजूने लावून घेते। जर साईडला ऑरेंज किंवा ग्रीन साईडला येत असेल तर तो कपडा धरून आपल्याला त्या कपड्यावरूनच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे बघा चारी कॉर्नर आपल्याला व्यवस्थित लेसने दिसले पाहिजेत। तर टोटल पूर्ण चारी बाजूने मी ही लेस लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा खूप सुंदर असा लुक येत आहे शेल्याचा आणि खूप छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर आता ह्या डिझाईनला अजून एक सुंदर लुक येण्यासाठी मी डायमंडचे पॅच वापरत आहे। तर बघा निळ्या रंगाचे डायमंडचे पॅच माझ्याकडे नाहीये, तर मी गोल्डन कलरचंच वापरत आहे। तर हा पॅच मी इथे लावणार आहे आणि हा एक पॅच आहे तो इथे लावणार आहे आणि अजून एक माझ्याकडे दुसरा मोरपीस टाईप मधला पॅच आहे, तर तो सुद्धा मी मध्ये लावणार आहे। तर बघा खूप सुंदर असा लुक येत आहे। आता हा फॅब्रिक ग्लू च्या ह्याने मी लावत आहे, फॅब्रिक ग्लू लावून लावत आहे। खूप छान असा तिरंगा वस्त्र एक नवीन डिझाईन मध्ये महाराजांसाठी तयार झालेला आहे आणि खूप सुंदर अशी नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। वेगळ्या प्रकारे काहीतरी आपण शिवण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप सुंदर वाटतंय। खरं तर हे पॅच लावल्याच्या नंतर ह्या वस्त्राचा लुक तर अजून खूप सुंदर येणार आहे आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहेत महाराज। बघा आता हे पॅच सुकले नाहीयेत तरी पण मी याचा जो महाराजांना परिधान केल्याचा जो लुक आहे तो तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने हे वस्त्र दिसणार आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि ही डिझाईन जी आहे ती मागच्या साईडला जाणार आहे, पण खरं तर खूप सुंदर असा हा लुक तयार झालेला आहे। तर बघा हे पॅच व्यवस्थित सुकले पाहिजेत, त्याचा ग्लू थोडासा साईडला लागलाय, पण खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आणि लेस लावल्याच्या नंतर तर अजूनच खूप उठून दिसत आहे। तर या तिरंगा वस्त्रावरती तिरंगा टोपी कशी शिवायची याची डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। आणि त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल 11 इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर 11 इंचासाठी तिरंगा टोपी कशी शिवायची हे डिटेलमध्ये मी तुम्हाला माप वगैरे घेऊन व्यवस्थित सांगितलेलं आहे। तर ती टोपी ह्या मी वस्त्रांवरती महाराजांना परिधान करणार आहे आणि महाराजांचा लुक जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे। याची मी रील किंवा कम्युनिटी पोस्ट मध्ये मी तुम्हाला शेअर करेन की हा महाराजांचा लुक कसा वाटतोय ते। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही साईज मध्ये जर का महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही शिवू शकता आणि खूप सुंदर लुक महाराजांचा याच्यामध्ये दिसणार आहे। तर 26 जानेवारी जे आहे ते जवळ येत आहे, तर 26 जानेवारीसाठी सुंदर असा तिरंगा वस्त्रामध्ये महाराजांचा लुक खूप सुंदर दिसणार आहे। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, मी सांगितलं ते तुम्हाला समजलं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून कोणत्या प्रकारचे वस्त्र तुम्हाला शिवून बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नक्की शिवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करेन। तर आता आपण भेटूयात पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।